विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बोटनेकमध्ये वन टक्स ब्लाउज कटिंग बघणार आहोत। याच्यासाठी मापं घ्यायची आहेत। हे कटोरी ब्लाउज आहे, याच्यावरूनच आपण वन टक्स ब्लाउज कटिंग करणार आहोत। मापं घेण्यासाठी हे ब्लाउजचे असे हुक लावून ठेवायचे आहेत आणि चेस्टचं माप घेण्यासाठी इथून ह्या फिटिंग सिलाईपासून इकडे हे जेवढं काही येत असेल, आता इथे हे 17 इंच आलेलं आहे। 17च्या डबल केलं तर 34 झालं। 34 इंचचं हे 34 साइजचं हे ब्लाउज आहे। 34चा आपल्याला चौथा भाग घ्यावा लागतो माप टाकताना, छातीचं माप टाकताना। त्याच्यानंतर आता ब्लाउज उंची मोजायची आहे। ब्लाउज उंची मोजताना ह्या इथून ही जी शोल्डर लाईन आहे तिथून जिथे शोल्डर जोडलेलं आहे तिथून खालीपर्यंत ब्लाउज उंची मोजायची आहे। आणि ही ब्लाउज उंची मोजताना नेहमी गळ्याकडील बाजूकडे न मोजता ही जी शोल्डर लाईन आहे ही याच्या सेंटरमध्ये टेप ठेवायचा आहे। ह्या पद्धतीने ही अशी उंची मोजायची, कारण गळ्याकडे आपण शोल्डर जोडताना थोडंसं जास्त ही मार्जिन घेत असतो, म्हणून ती ब्लाउज उंची पुन्हा कमी येते मग म्हणून। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे पुढचा गळा मोजायचा आहे। हा असा तिरकस मोजतात तो 7 इंच आलेला आहे, पण नेहमी पेपरवर माप टाकताना 6 इंच किंवा 6.5 इंच हा गळा घ्यायचा असतो पुढचा। नंतर कारण आपण जेव्हा गळ्याला पाइपिंग करतो, हुक लूज पट्ट्या लावतो, तेव्हा आपण मापाच्या जे आपल्याकडे मापाचं ब्लाउज असतं ना ते घेऊन मग आपण ह्या पट्ट्या कमी जास्त करतो आणि त्याच्यानंतर मग त्या गोल गळ्यासारखी इथे ही सेटिंग करतो गळा गोल येण्यासाठी। म्हणून नेहमी 6.5 किंवा 6 इंचच माप घ्यायचं, नंतर आपल्याला तो वाढवता येतो। त्याच्यानंतर आता हे कमरेचं माप घेताना इथे ह्या हुक पट्टीपासून इकडे ही लूप्स पट्टी आहे ती सोडायची, कारण ती पुढे आलेली असते, म्हणून जिथे पहिला लूप्स असेल तिथेपर्यंत हे मोजायचं कमरेचं माप। आता इथे हे 30 इंच आलेलं आहे, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो कमरेचं माप टाकताना। जे काही माप येत असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा कमरेचं माप टाकताना। आता इथे हे 30 इंच आलेलं आहे, 30चा चौथा भाग आपल्याला माप टाकताना घ्यायचा आहे। जेव्हा आपण माप टाकू पेपरवर तेव्हा 30चा चौथा भाग करायचा आहे। तो 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। तर कमरेचं माप टाकताना हे 7.5 इंच घ्यायचं आहे। बाहीचे माप घेण्यासाठी ह्या ब्लाउजच्या बाहीवरूनच माप घ्यायची आहेत। ती माप कशी घेतात ते बघूया। बाहीचे माप घेण्यासाठी सगळ्यात आधी बाही आर्महोलचं माप घ्यायचं आहे। इथे जी ही फिटिंग सिलाई दिसत आहे तिथे आणि ह्या वरून जिथे ही शोल्डर लाईन आहे तिथून तिरकस हे असं जिथे बाही जॉईंट झालेली आहे तो राऊंड हा असं तिरकस मोजलं। तुम्ही हे इकडूनही मोजू शकतात, खालून वरती शोल्डरपर्यंत असेही मोजू शकतात। हे 7.5 इंच आलेलं आहे बाही आर्महोल किंवा बाही मुंडा। त्याच्यानंतर ह्या इथून जिथे बाही जॉईंट झाली आहे शोल्डरला तिथून खालीपर्यंत बाही उंची मोजायची। तुमची जी काही येत असेल तेवढं ते बाही उंचीचं माप घ्यायचं। आता इथे 5.25 इंच आलेलं आहे, तुमचं जे काही येत असेल त्याप्रमाणे 5, 6 त्यानुसार ही बाही उंची मोजायची। आता हे बाही बॉटम हे असं दाखवल्याप्रमाणे मोजायचं। हे आलेलं आहे 6 इंच, किंवा बाही ही अशी उलट करून इथून देखील तुम्ही हे बाही बॉटम मोजू शकतात। दाखवल्याप्रमाणे इथून हे असं आणि ह्या फिटिंग सिलाईपर्यंत हे आलेलं आहे 6 इंच आणि एक रेषा म्हणजे 6.1 असं आलेलं आहे। तर तेवढंच हे माप घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सिलाई मार्जिन घ्यायचं असतं, ते आता बाही कटिंग करताना समजेलच तुम्हाला। याला बाही बॉटम किंवा दंडघेर देखील म्हणतात। आणि हा जो आर्महोल मोजला होता तो पुन्हा एकदा सांगते, इथे जे शोल्डर जॉईंट झालेलं असतं त्या सिलाईपासून तर ह्या फिटिंग सिलाईपर्यंत हे आर्महोलचं माप हे असं मोजायचं असतं। हे आलं आहे 7.5 इंच आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला 1.5-2 इंच काय सिलाई मार्जिन घ्यायचं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकतात माप टाकताना। तुम्ही जी बाहीची जी घडी म्हणतात ते घडीचंच हे माप असतं। आता इथे 7.5 इंच आलेलं आहे आणि मग त्याच्या पुढे 1.5-2 इंच काय जे काही सिलाई मार्जिन तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकतात। आता बघूया पेपर कटिंग। आता इथे बोटनेकसाठी पहिल्यांदा आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत, म्हणून इकडे अर्धा इंच हे मार्जिन सोडायचं आणि मग तिथेही अशी दाखवल्याप्रमाणे एक रेषा आखायची आणि त्या
रेषेवरच शोल्डरचं माप टाकायचं असतं आणि त्या रेषेपासूनच खाली ब्लाऊज उंची मोजायची। ब्लाऊज उंची आपली आलेली होती 14 इंच प्लस पाठीमागच्या भागासाठी 1 इंच मिसळून 15 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे। कोणतीही साईज असू द्या, ब्लाऊज उंचीमध्ये पाठीमागच्या भागासाठी 1 इंच हे मिळवायचंच असतं। ह्या लाईनवर आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। आता हे अर्धा इंच का सोडलं ते मी नंतर सांगेन। आता इथे बोटनेकसाठी मी 7 इंच शोल्डर घेतलेला आहे 34 साईजसाठी आणि कोणत्या साईजसाठी किती शोल्डर घ्यायचं याच्यावर मी चार्ट बनवलेला आहे, तो तुम्ही बघा बोटनेकसाठी। त्याच्यानंतर इकडे मुंढा किंवा आर्महोलही म्हणतात त्याला, तो घेतला आहे 7 इंच। तुम्ही हा 6.25 घेतला तरी चालेल 34 साईजसाठी। त्याच्यानंतर हे पॉइंट जोडायचे आणि मग आता इथे 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच प्लस पाव इंच हे लुजिंगसाठी इथे बोटनेकमध्ये घेतलेलं आहे। 34 साईजचं हे ब्लाऊज आहे म्हणून 34चा चौथा भाग प्लस पुढे 1.5 इंच 2 इंच तुम्ही हे सिलाई मार्जिन घेऊ शकतात। त्यानंतर इथे आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी तुम्हाला शोल्डर पट्टी किती आहे त्यानुसार तुम्ही किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात, पण शक्यतो बोटनेकमध्ये 4 इंच 4.25 इंच ही गळा रुंदी घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच तो बोटनेकचा आकार छान दिसतो। कमी घेतली तर ते चांगलं वाटत नाही, दिसत नाही चांगलं, म्हणून इथे मी 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। आणि इकडे खाली देखील जर तुम्हाला गळा घ्यायचा असेल तर तो तुम्ही 4 इंच किंवा 5.25 इंचापर्यंत तुम्ही इथे घेऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। त्याच्यापेक्षा जास्त घेतला तर मग तो बोटनेकसारखा आकारही दिसत नाही तिथे। आणि इथे हा बॉक्स बनवून घ्यायचा। त्याच्यानंतर इथे गोल गळ्याचा इथे आकार दिलेला आहे। त्यानंतर आता इथे कंबर होतं आपलं 30 इंच, त्याचा चौथा भाग घेतला 7.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5-2 इंच तुम्हाला जे काही सिलाई मार्जिन घ्यायचं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर हे पॉइंट जोडायचे आहे आणि मग आता इकडे मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। मागच्या भागासाठी इथे पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावर हा आकार द्यायचा आहे। 1.5 किंवा 1.25 इंच तुम्ही मोजून तिरकसही असं मोजून दाखवल्याप्रमाणे इथे हा आकार देऊ शकतात। त्यानंतर इथे हा व्यवस्थित आकार असा दिल्यानंतर हा आकार दिल्यानंतर इथे पाठीमागचा गळ्याचा वरचा आकार दिल्यानंतर त्या गळ्यापासूनच खाली 1 इंच 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही घेऊन खाली तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे आकार तुम्ही देऊ शकतात। जी काही तुम्हाला गळा उंची खालीपर्यंत घ्यायची असेल 8, 9, 10 त्यानुसार मोजून नंतर हा बॉक्स बनवून इथे तुम्हाला आवडीप्रमाणे कुठलाही आकार देता येऊ शकतो। इथे मी डायमंड शेपचा आकार देत आहे। त्यानंतर मग हे आता कटिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कटिंग करण्याच्या आधी हा मुंढा मोजायचा आहे। हा 7.5 इंच आहे, दाखवल्याप्रमाणे हा असा मोजला तर हा बरोबर 7.5 इंच आलेला आहे। पण इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंच हे शोल्डर जॉईन करण्यात जातं आणि त्याच्यानंतर जर मोजला तर मग हा कमी पडतो आणि मग त्याच्यामुळे हे ब्लाऊज काखेत टाईटही होतं आणि बाही जॉईन करतानाही ते बाहीलाही प्रॉब्लेम येतो, कमी जास्त होत असते। आता बघा हा जो मुंढा होता तोच आपण मोजलेला आहे इथे 7.5 इंच, तर अर्धा इंच सोडून मोजला तर तो कमी पडतो, म्हणून इथे हे वरती अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे किंवा जेवढं तुमचं कमी पडत असेल पाव इंच, अर्धा इंच, पाऊण इंच तसं हे वाढून घ्यायचं आहे। आणि इकडे हा शोल्डर उतार द्यायचा आहे पाव इंचावर। आता बोटनेक चार्ट मी दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या साईडला किती उतार द्यायचा ते दिलेलं आहे, तिथे तुम्ही बघून तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे कटिंग करू शकतात। आता मी हे कट करून घेत आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता इथे हे असं गळ्याचं मार्किंग कट करायचं आहे।
त्याच्यानंतर हे जे आपण मापं घेतले आहेत पाठीमागच्या भागासाठी तेच मापं इथे घ्यायचे आहेत आणि मापं टाकून घ्यायचे आहेत सगळे। पण त्याआधी इथे वन टक्स ब्लाउजला एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं, म्हणून 4 इंचावर इथे हे असे पॉइंट देऊन सरळ रेषा आखून घ्यायची आहे। 4 इंच इकडे खाली मार्जिन सोडायचं आहे आणि मग त्या रेषेवरूनच वरती आपल्याला मापं मोजायचे आहे। ह्या रेषेवरूनच पुढे आता ह्या रेषेपासूनच शोल्डरचं माप घ्यायचं आहे, जे आपण पाठीमागच्या पुढच्या भागासाठी घेतलेलं होतं 7 इंच तेवढंच माप इथे घ्यायचं आहे। आर्महोल देखील तेवढाच घेतलेला आहे 7 इंच। त्याच्यानंतर ह्याच लाईनपासून इथे हे चेक केलेलं आहे 7 इंच बरोबर आले की नाही आणि मग ते जोडलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच लाईनपासून इथे चेस्टचा चौथा भाग प्लस पाव इंच लूजिंगसाठी असं 1.5 इंचावर मार्किंग करून त्याच्यानंतर जेवढं काही आपण सिलाई मार्जिन घेतलं असेल 1.5-2 इंच तेवढं घ्यायचं आहे। आणि मग आता इथे गळा रुंदी जी आपण पाठीमागच्या भागासाठी घेतलेली होती 4 इंच तेवढीच घ्यायची आहे आणि गळा उंची शक्यतो बोटनेकमध्ये पुढच्या भागासाठी 4.25 4.25 एवढीच घ्यायची असते। पण आता हल्ली डीप नेकची फॅशन आलेली आहे पुढच्या फ्रंट साईडमध्ये, तर तुम्ही इथे नेहमीप्रमाणे 6 इंच घेतला तरी चालेल। गळा उंची इथे 6 इंच मी घेतलेली आहे, पुढे डीप नेक घेणार आहे म्हणून। आणि मग हा असा गोलाकार इथे द्यायचा आहे 1.5 इंच मोजून। त्याच्यानंतर इथे ब्लाउज उंची 14 इंच घेतलेली आहे प्लस 1 इंच जे पाठीमागच्या भागासाठी आपण घेतले त्यानुसार इथे घेतलेली आहे। 15 इंचावर मार्किंग करून कमरेचं मापही तेवढंच टाकलेलं आहे 7.5 इंच प्लस हे 1 इंच टक्ससाठी घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे जेवढं माप आलेलं आहे कमरेचं तेवढंच इथे घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे जेवढं आपण सिलाई मार्जिन घेतलेलं होतं 1.5-2 इंच तेवढं तुम्ही इथे घेऊ शकतात आणि हे पॉइंट जोडायचे आहेत। इथे पुढच्या भागासाठी जेवढी पाठीमागच्या भागासाठी उंची घेतलेली होती 14 + 1 इंच तेवढीच घेतलेली आहे, हे लक्षात असू द्या। त्याच्यानंतर आता इथे टक्स लाईन आखण्यासाठी आडवी टक्स लाईन आखण्यासाठी इथे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचं असतं, पण स्मॉल साईजमध्ये मीडियम साईजमध्ये ते टक्स फार वरती दिसतो म्हणून मी इथे अर्धा इंच वाढून 10 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर आता ह्या पॉइंटपासून बाहेरच्या साईडला 1 इंच मोजायचं आहे आणि इकडे ही रेषा वाढून घ्यायची आहे। नंतर ह्या गळ्याच्या पॉइंटपासून ही अशी तिरकस ते 1 इंच मोजलेलं होतं तो पॉइंट आणि खाली असं सरळ रेषा दिसेल हे तिन्ही पॉइंट असं यानुसार ही रेषा जोडून घ्यायची आहे। आता इथे टक्स पॉइंटचं मार्किंग करण्यासाठी छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच इथे घ्यायचा आहे। तुमची जी काही साईज असेल त्याच्या 10वा भाग घ्यायचा चेस्टचा आणि प्लस अर्धा इंच। आता इथे 3.4 आणि प्लस अर्धा इंच घेऊन मी इथे मार्किंग केलेलं आहे। ते आता 3.9 इंच आलेलं होतं, पण एखाद्या पॉइंटने काही फरक पडत नाही म्हणून मी इथे पूर्ण 4 इंच घेतलेलं आहे। आणि मग हे असं खाली सरळ जोडायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे टक्स रुंदी किती घ्यायची, तर हा जो फिटिंग सिलाईचा पॉइंट आहे तिथे आता इथे बघा इकडून हे कमरेचं माप टाकलं 7.5 इंच प्लस हे जे काही उरलेलं असेल ह्या फिटिंग सिलाईपर्यंत तेवढं मार्जिन इथे घ्यायचं आहे टक्ससाठी। आता हे उरलेलं आहे 2.9 म्हणजे 2 नंतर ह्या 9 रेषा, तर त्याच्या निम्मे केलं हे असं आणि ह्या रेषेच्या ह्या बाजूला आणि इकडे ह्या बाजूला सारखंच घेऊन ते जोडून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे वरून 3 इंचावर मार्किंग करून
आता हे जेवढं आपली टक्स रुंदी आपण एका बाजूला घेतलेली ती तेवढी ही अशी मोजून इकडे आणि इकडे मोजून ते जॉईन करून घ्यायचे आहेत पॉइंट, आणि खाली हे सरळ असं जोडायचं आहे। त्याच्यानंतर ह्या मधल्या रेषेच्या खाली प्रत्येक साइजसाठी तुम्ही इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि मग ते जोडायचं आहे ह्या इकडे ह्या रेषेला, आणि इकडे देखील ह्या रेषेला हे असं जोडून घ्यायचं आहे आणि हे खाली असं जोडायचं आहे। इथे थोडासा गोल आकार तुम्ही देऊ शकता, एकदम असं सरळ दिसण्यापेक्षा थोडासा गोल आकार इथे द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता इथे पुढच्या भागासाठी 1 इंचावर मार्किंग करू, त्याच्या आधी इथे ह्या पॉइंट पासून इकडे अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती तिरकस रेषा जोडून घ्यायची आहे आणि मग त्या पॉइंट पासून इथे 1 इंच मोजायचं आहे। बोटनेक साठी पुढच्या मुंड्याचा आकार ह्याच पद्धतीने द्यायचा आहे, हा असा। आणि मग आता हा जो पुढचा मुंडा आहे तो अगदी बरोबर येत असतो, म्हणून इथे पुढच्या मुंड्यात वाढवायची गरज नाहीये आणि हे कट करायचं आहे। कट करण्याच्या आधी जर तुम्ही पुढच्या भागाला हुक लूप्स बनवत असाल तर मग इथे पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही ह्या रेषेच्या बाहेर सिलाई मार्जिन इथे तुम्हाला घ्यायचं आहे। आणि फ्रंट साइडला जर बॅक साइडला जर हुक करत असाल तर इथे पाव इंच अर्धा इंच मार्जिन घ्यायची गरज नाहीये। आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर आता आपण बाही कटिंग बघणार आहोत। बाहीचे माप आपण घेतलेलीच आहेत, ब्लाउजच्याच बाहीवरून घेतलेले आहेत, त्यानुसारच हे कटिंग करायचे आहे। आता हे असं कट करून घ्यायचं आहे आणि इथे हा असा टक्स घेतला जाणार आहे। इथे सिलाई मार्जिन सोडून अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून मधला भाग हा पोर्शन कापून घेतला तरी चालेल। त्याच्यानंतर आता बाही कटिंगसाठी पेपर घ्यायचा आहे, तो एक घडी घालायची आहे त्याची। आता इथे आपलं बाही आर्मोलचं माप होतं 7.5 इंच प्लस त्याच्यानंतर 2 इंच 1.5 इंच तुम्हाला जी काही सिलाई मार्जिन घ्यायचं असेल त्यानुसार ह्या पेपराची घडी घालायची आहे। त्याच्यानंतर अस्तरच्या बाहीसाठी इथे पाव इंच मार्जिन सोडायचं आहे। पाव इंच म्हणजे ह्या टेपवरच्या 3 रेषांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढं। अस्तरच्या बाहीसाठी इथे पाव इंच मार्जिन सोडून तिथे रेषा आखून त्या रेषेवरूनच मग बाही उंचीचं माप टाकायचं आहे। इथे ही आपण ही अशी बाही उंची मोजलेली होती, ती आली होती 5.25 इंच। ह्या रेषेपासूनच ते मोजलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि 5.25 इंच त्याच्यानंतर बाही जॉईन करण्यासाठी आता इथे पुढे अर्धा इंच आपल्याला सिलाई मार्जिन लागतं, म्हणून इथे जी बाही जॉईन झालेली असते त्याच्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं, म्हणून हे असं अर्धा इंच वाढून घेतलं। 5.25 प्लस अर्धा इंच घेतलेला आहे आणि खाली पाव इंच सिलाई मार्जिन सोडलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच पॉइंट पासून वरती 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, तिथे अशी सरळ रेषा आखायची आहे। त्यानंतर ह्या रेषेपासूनच आतमध्ये 3 इंच ही कॅप हाईट घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आता आपण हा जो बाही मुंडा मोजलेला होता, बाही आर्मोल किंवा बाही मुंडा, त्याचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे, जी आपण कॅप हाईट घेतली तिथे। आता हे आलेलं होतं 7.5 इंच, पण आपण इथे आता इथे कॅप हाईटचं माप टाकलेलं आहे, तिथे अशी रेषा आखायची आहे आणि त्या रेषेवरच आपल्याला बाही मुंड्याचं माप टाकायचं आहे। हे आलेलं होतं 7.5, पण 7 इंचावर मी इथे मार्किंग करणार आहे। हे असं अर्धा इंच कमी करून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। जो काही मुंडा येत असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून इथे मार्किंग केलेलं आहे। पुढे इथे जेवढं सिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढंच इथे सिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे बाही मुंडा होता 7.5 इंच, आपण हे 7 इंच माप टाकलं कारण हे असं तिरकस मोजलं तर ते बरोबर 7.5 इंच येतं, म्हणून आपण ह्या रेषेवर अर्धा इंच कमी करून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर हा जो बाही बॉटम आहे तो किंवा दंडघेर म्हणतात त्याला, तो आलेला जो 6.1 इंच। तर मग हा इथे ह्या रेषेवर 6 प्लस 1 इंच 1 पॉइंट घेऊन आणि पुढे
सिलाई मार्जिन घेतलेलं आहे, जे पेपर कटिंग वेळेस घेतलेलं होतं. इथे 2 इंच घेतलेलं होतं, म्हणून मी इथे देखील 2 इंच घेतलं. आणि इथे हा बाही मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा आकार कसा देतात याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. कारण ह्या आकारामुळे सुद्धा बाहीच्या फिटिंगमध्ये फार फरक पडत असतो, म्हणून हा आकारसुद्धा व्यवस्थित दिला गेला पाहिजे. आता हे कट करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने ही बाही कटिंग करायची असते. अगदी सोपी आहे ब्लाऊजच्या बाहीवरून माप घेऊन बाही कटिंग करायची. आता हा आतील मुंड्याचा आकार कट केलेला आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर बाही जोडायला काही प्रॉब्लेम येत नाही, कमी जास्त होत नाही. आता हे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून कसं कट करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता इथे फक्त हा जो उतार होता, शोल्डर उतार दिलेला, ते कट करायचं राहिलं होतं, तेवढं कट केलेलं आहे. बोटनेकमध्ये तुम्ही हा शोल्डर उतार नाही दिला तरी चालतो, आणि दिला तरी एवढं विशेष फिटिंगमध्ये फरक पडत नाही. धन्यवाद.